ओम श्री गणेशाय नमः. श्री गणेश पुराण क्रीडाखंड अध्याय 136. कार्यास प्रारंभ. एके दिवशी गजानन पराशराला म्हणाला, अहो तात, मी ज्या कार्यासाठी अवतार धारण केला आहे ते कार्य करण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. त्या सिंदुरासुराने यज्ञयागादी कर्मे बंद पाडली आहेत व सर्वत्र अधर्म माजला आहे. म्हणून मी आता सिंदुराचा वध करणार आहे. ते ऐकून पराशराला आनंद झाला आणि त्याने गजाननाला शुभाशीर्वाद दिला. नंतर गजाननाने आपली आयुधे घेऊन तो मूषकावर स्वार होऊन प्रचंड गर्जना करीत सिंदुराकडे आला. तेव्हा त्या प्रचंड गर्जनेने सिंदुरासूर मूर्छित पडला. थोड्या वेळाने सावध झाल्यावर त्याने आपल्या सेवकांना गर्जना कोणी केली याचा शोध घेण्यास आज्ञा केली. तेव्हा ते सेवक शोध घेत नगराच्या उत्तर वेशीजवळ येऊन पाहतात तो त्यांना बालकरूपी गजानन दिसला. त्यांनी गजाननास विचारले की, हे बालका, गगनभेदी गर्जना करणारा तू आहेस तरी कोण ते सांग. ते ऐकून गजानन म्हणाला, मी प्रत्यक्ष परमात्मा आहे. तुमच्या या दुष्ट सिंदुराचा वध करण्यास आलो आहे असे तुम्ही तुमच्या धन्याला जाऊन सांगा. तेव्हा ते परत सिंदुरापाशी आले व त्यांनी गजाननाचे वर्तमान त्यास सांगितले. ते ऐकून सिंदूरही गजाननाशी युद्ध करण्यास सज्ज होऊन त्याच्यासमोर उभा ठाकला. अध्याय 137. सिंदुराचा वध. सिंदूर आपल्याशी युद्ध करण्यास समोर उभा आहे हे पाहून गजाननाने विराट रूप धारण केले. त्याचा तो आकाशा एवढा देह, अनंत हस्त, डोळे, मुखे, पाताळाचेही खाली गेलेले पाय पाहून सिंदूर त्यास भ्याला. पण थोड्याच वेळात सावरून आपल्या हातातील खड्गाचा त्याने त्याच्यावर प्रहार केला. तितक्यात गजाननाने त्याला आपल्या बगलेत धरून जोरात दाबले. तेव्हा सिंदुराचा लाल रंग गजाननात उतरून तोही सिंदुराप्रमाणे लाल झाला. तेव्हापासून सिंदूरवदन, सिंदूरप्रिय इत्यादी नावे त्याला पडली. सिंदुराला आपल्या कवेत दाबल्यावर त्याचा श्वास कोंडून तो गतप्राण झाला. तेव्हा देवानी त्याचा जय जयकार केल्यानंतर अनेक राजे त्यास भेटायला आले. त्यात वरेण्य राजाही होता. त्याने गजानन हा आपला पुत्र आहे हे ओळखले व आपल्या अज्ञानाने झालेल्या चुकीबद्दल त्याची क्षमा मागितली. त्यावर गजानन राजास म्हणाला, हे राजा, खेद करू नकोस. तू व तुझ्या पत्नीने पूर्वजन्मी पुष्कळ तपश्चर्या करून मला प्रसन्न करून घेतले. त्यावेळी मी तुम्हास वर मागा म्हणालो, तेव्हा तुम्ही आमच्या पोटी जन्म घ्या असा वर मागितला. त्याप्रमाणे तुमचे पोटी जन्म घेतला आहे व आता माझे अवतार कार्य संपले आहे. तेव्हा मी आता स्वस्थानी जातो आहे. ते ऐकून राजा त्यास म्हणाला, हे गजानना, आम्हाला आता या जन्ममरणाचा वीट आला आहे, तर आम्हाला यातून मोक्ष कसा मिळेल ते सांग. अध्याय 138 ते 148. गणेश गीता. राजाची ही तळमळ ऐकून गजाननाने त्या सर्व जगाचे कल्याण करणारी मोक्षदायक अशी गणेश गीता सांगितली. अध्याय 149. व्यासाची तपश्चर्या. व्यास म्हणतात, हे ब्रह्मदेवा, कोणी म्हणतात गजाननाने वरेण्याच्या इथे अवतार धारण केला व तेथेच त्याला मस्तक प्राप्त झाले, आणि आता आपण सांगितले की त्याने पार्वतीच्या उदरी जन्म घेतला, हे कसे? ब्रह्मदेव म्हणाले, व्यास, गजाननाची लीला अगाध असल्यामुळे त्याचे चरित्रही पुष्कळ आहे. मंत्रशास्त्रामध्ये त्याचे ध्यान अनेक प्रकाराने वर्णिलेले आहे. तसेच अनेक पुराणामध्ये अनेक प्रकारच्या त्याच्या कथा कालपरत्वे वर्णिल्या आहेत. म्हणून त्याच्या निरनिराळ्या लीलांसंबंधित संशय घेण्याचे कारण नाही. आता यापुढे गजाननाचा अवतार कलियुगात जेव्हा लोक आपापल्या आचारापासून भ्रष्ट होतील, यज्ञ यागादी कर्मे बंद झाल्याने देव गजाननाला शरण जातील, तेव्हा गजानन धूम्रवर्ण या नावाने अवतार धारण करील. तो निळ्या घोड्यावर हाती तलवार घेऊन आपल्या प्रभावाने सैन्य निर्माण करून स्वपराक्रमाने दुष्टांचा संहार करेल. नंतर गिरीकंदरी वास करणाऱ्या पार्वती व ब्राह्मणांना आणून तो ही भूमी दान करील आणि पुन्हा कृतयुगाला प्रारंभ होईल. अशा रीतीने सर्व गणेश पुराण सांगून ब्रह्मदेव व्यासाला म्हणाला, आता तू गणेशाची तपश्चर्या कर. त्याप्रमाणे व्यासाने 12 वर्षेपर्यंत गणेशाची तपश्चर्या केली. त्याची ती तपश्चर्या पाहून गजानन सगुण रूपाने प्रकट होऊन त्यांना प्रसन्न झाले. अध्याय 150. गणेश पुराण. भृगू सोमकांताला म्हणतात, गजानन कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी सगुण रूप पाहून व्यासांना भीती वाटली. हे गजाननाला समजले. तेव्हा तो म्हणाला, तू रात्रंदिवस आराधना करीत आहेस, तेव्हा प्रत्यक्ष मी तुला वर देण्यास आलो आहे. तुझ्या मनातील भ्रांतीचा नाश होऊन माझे तुला प्रत्यक्ष ज्ञान होईल.
तुला आजपासून नारायण असे सन्मानदर्शक नाव प्राप्त होईल. तू 18 पुराणे व उपपुराणे निर्माण करशील. इतके सांगून गणेशाने व्यासाच्या उदरात प्रवेश केला. नंतर व्यासाने गजाननाचे एक सुंदर मंदिर बांधले व त्यात एक रत्नखचित गजाननाच्या मूर्तीची स्थापना केली. पुढे त्याने ब्रह्मदेवाच्या मुखाने श्रवण केलेले गणेश पुराण वैशंपायनला सांगितले व वैशंपायनाने ते या भूलोकात लोककल्याणासाठी प्रकाशित केले. अध्याय 151 गणेशलोकी गमन. सूत सौनदिकांना सांगतात, सोमकांत राजा पुराण श्रवणाला बसल्यापासून त्यास प्राप्त झालेले पुण्य तो उदकरूपाने आम्रवृक्षाच्या राखेवर टाकीत असे. त्यामुळे तो वृक्ष पुन्हा सजीव झाला व सोमकांताचे कुष्ठ नाहीसे होऊन त्याचा देह सुवर्णासारखा झाला. हे पाहून तेथे जमलेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले. नंतर भृगूने त्याला घरी जाण्याची परवानगी दिली. यावर सोमकांत भृगुमुनीस म्हणाला, हे मुनी, तुझ्या तपाचे व गणेश पुराण श्रवण करण्याचे सामर्थ्य अद्भुत आहे. तू माझा उद्धार केलास म्हणून तू माझा पिता आहेस. आता मला राज्याधिकारांची इच्छा नाही. इतक्यात आकाशातून मंजूळ घंटानाद ऐकू येऊ लागला आणि एक तेजस्वी विमान मुनीच्या आश्रमात येऊन उतरले आणि त्या विमानातील गणेशदूत खाली उतरून सोमकांतास म्हणाले, तुझी भक्ती पाहून गजाननाने तुला गणेशलोकी आणण्यासाठी हे विमान पाठविले आहे. त्यात बसून तू आमच्याबरोबर चल आणि नित्य गजाननाच्या दर्शनाचा लाभ घे. हे ऐकून सोमकांत त्यांना म्हणाला, गणेशाने मजवर कृपा करून आपला सहवास देण्याचा लाभ मला दिला, मी धन्य होय. नंतर त्याने भृगूंना नमस्कार करून विमानातून गणेशलोकी जाण्याची आज्ञा मागितली. तेव्हा भृगूंनी त्याला शुभाशीर्वाद दिले व माझे विस्मरण होऊ देऊ नकोस असे सांगितले. त्यानंतर सोमकांताने त्या दिव्य विमानाला 3 प्रदक्षिणा घालून भृगूला वंदन केले. तो व त्याची पत्नी विमानात जाऊन बसली असता देवदूताने विमान आकाशात चढविले. अध्याय 152 सोमकांताचे आगमन. सोमकांताचे विमान आपल्या नगरावरून जाताना त्या दोघांना आपल्या पुत्राची आठवण झाली. तेव्हा सुधर्मा सोमकांतास म्हणाली, प्राणनाथ, आपला पुत्र हेमकंठ हा आपली वाट पाहत असेल. त्याला आपण एकदा भेटले पाहिजे. हे भाषण ऐकून सोमकांताने दूतांना विमान खाली उतरविण्यास सांगितले. त्याप्रमाणे दूतांनी विमान त्याच्या राजवाड्याजवळ उतरविले असता द्वारपालाने ही वार्ता हेमकंठास जाऊन सांगितली. ती ऐकून पित्याच्या दर्शनासाठी हेमकंठ लगबगीने विमानापाशी आला. अध्याय 153 गजाननाचा जय जयकार. हेमकंठ विमानापाशी आल्याबरोबर त्याने आपल्या माता पित्यास नमस्कार केला. सोमकांताने आपल्या पुत्रास जवळ घेऊन आलिंगन दिले व गणेश पुराण श्रवणाचा महिमा त्यास सांगितला. नंतर तो परत गणेशलोकाकडे जाण्यास निघाला असता हेमकंठ व त्याची सर्व प्रजा सोमकांताच्या वियोगाने विलाप करू लागली. आम्हा सोडून तुम्ही जाऊ नका असे त्यास पदोपदी विनवू लागले. तेव्हा राजाने प्रजेचे व पुत्राचे आपल्यावरील प्रेम पाहून उदक सोडून गणेश पुराण श्रवणाचे पुण्य त्यांना समर्पण केले. त्यावेळी निष्पाप होऊन हेमकंठासह सर्व प्रजाजन गजानन नामाचा जय जयकार करीत त्यांनी सोमकांताला आनंदाने निरोप दिला. नंतर सोमकांत बायकोसह विमानात जाऊन बसला. त्याबरोबर विमान आकाशात वर जाऊ लागले. अध्याय 154 काशीतील गजानन महात्म्य. ज्यावेळी ते विमान काशी क्षेत्रावरून जाऊ लागले तेव्हा त्या क्षेत्रातील विनायकाची नावे गणेशदूत सोमकांताला सांगू लागले ती अशी: दुर्वाविनायक, अर्कविनायक, भीमविनायक, चंडीविनायक, देहली गणपती, उदंड विनायक, पाशपाणी विनायक, सर्व विघ्नहरण विनायक या नावांचे स्मरण करून दुर्वा, तीळ, तांदूळ व शमीपत्री याने पूजन केले असता असाध्य ते साध्य होऊन आयुष्य, आरोग्य व पुष्टी प्राप्त होईल असे हे काशी क्षेत्रातील गजानन महात्म्य श्रवण करीत करीत सोमकांत गणेशलोकात येऊन पोहोचला. अध्याय 155 ग्रंथ समाप्ती. सूत शौनकादी ऋषी सांगतात, हे गणेश पुराण वारंवार श्रवण केल्याने मनुष्य जीवमुक्त होतो. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी मृत्तिकेची गणेशमूर्ती करून तिची पूजा करावी व तिच्यापुढे हे गणेश पुराण वाचावे, म्हणजे गजानन प्रसन्न होऊन सर्व इच्छा पूर्ण करतात. नंतर शौनकादी ऋषी सुतास म्हणाले,
एकदा एका मुक्याला लोमेश ऋषी ब्रह्मदेवाकडे घेऊन गेले व त्यांनी ब्रह्मदेवाच्या मुखातून हे गणेश पुराण ऐकण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा ब्रह्मदेवाने हे पुराण लोमेशास सांगितले आणि त्या मुक्याने भक्तीने ते श्रवण केले. त्याबरोबर त्या मुक्यास वाचा येऊन तो बृहस्पतीप्रमाणे बोलू लागला. पुढे हा मुका इक्ष्वाकू कुलामधील एका राजाकडे गेला असता त्या राजास मुळीच संतती नाही असे पाहून त्याने हे पुराण त्या राजास ऐकविले. पुढे गणेश कृपेने राजास पुत्र झाला. राजाच्या बहिणीसही संतती नव्हती. तिलाही गणेश पुराणाच्या श्रवणाने पुत्रपौत्रादी झाले. सगराच्या पुत्रापैकी एक पुत्र लंगडा होता. त्याने लोमेश ऋषीच्या मुखातून हे गणेश पुराण श्रवण केल्यावर त्याला पाय आला. सूत म्हणतात, 18 पुराणाच्या श्रवणाने जे पुण्य प्राप्त होते ते पुण्य एका गणेश पुराणाच्या श्रवणाने मिळते, असे या गणेश पुराणाचे महात्म्य आहे. शुभम भवतु. गजानना गजानना सिंदूरवदना गजानना. येथेच आपला श्री गणेश पुराण हा ग्रंथ समाप्त झाला. हे गणेश पुराण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांची आध्यात्मिक व सर्वांगीण प्रगती व्हावी ही श्री गजानन चरणी प्रार्थना. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू.